सो हाय एवरीवन, वेलकम टू द ॲडमिशन व्हिडिओ सिरीज। ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला तुमच्या ॲडमिशनचे रिलेटेड सगळे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, जे तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल कॅपराउंड ॲडमिशन प्रोसेससाठी खूप युजफुल असणार आहे। प्लस ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत पूर्ण स्टेप बाय स्टेप रेग्युलरली व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे आणि गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। आणि ह्या सिरीजमधली ही एक पहिली व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुमची MSc CET ची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्हाला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा एका फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, नक्की ह्या कॅपराउंडमध्ये काय काय स्टेप्स करावे लागतात, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं असतं, ह्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करायची असते अँड ओव्हरऑल ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला काय काय मिस्टेक्स नाही करायचे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल डिस्कस करणार आहोत। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे अँड मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग सगळी काही इन्फॉर्मेशन मिळेल। तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अँड जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। सो आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या मुलांची MSc CET ची एक्झाम ही कंप्लीट झालेली आहे। आता एकदा तुमची CET ची एक्झाम कंप्लीट झाली तर त्याच्या काही दिवसानंतर तुमची एक आन्सर की रिलीज होते। आता ह्या आन्सर की मध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला CET ची एक्झाम मध्ये 200 पैकी तुम्हाला किती मार्क मिळालेत, बट तुम्हाला आन्सर की मध्ये डायरेक्ट पर्सेंटाइल समजत नाही। पर्सेंटाइल कधी समजतात? पर्सेंटाइल आपल्याला स्कोर कार्डवरती समजतात। आन्सर की रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी तुमचं एक स्कोर कार्ड रिलीज होत असतं आणि ह्या स्कोर कार्डमध्ये सगळे तुम्हाला पर्सेंटाइल दिलेले असतात। नक्की तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत आणि ओव्हरऑल PCM ग्रुपमध्ये टोटल तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत। जर तुमचा PCB ग्रुप असेल तर ओव्हरऑल तुम्हाला PCB ग्रुपमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या स्कोर कार्डवरती दिलेले असतात। बट ह्या स्कोर कार्डवरती डायरेक्टली तुम्हाला रँक्स नाही दिले जात, म्हणजे तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आलाय, तुमचा किती मेरिट आलाय, हे तुम्हाला सगळं स्कोर कार्डवरती नाही कळत। स्कोर कार्डवरती फक्त तुम्हाला पर्सेंटाइल समजतात। रँक तुम्हाला कधी कळतात हे मी तुम्हाला पुढे सांगेन, पुढे येणाऱ्या स्टेपमध्ये ते पण एक आहे स्टेप ज्याच्यामध्ये तुम्हाला रँक समजतात। आन्सर की कधी रिलीज होणार, स्कोर कार्ड कधी रिलीज होणार, ह्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ह्या व्हिडिओनंतर तुम्ही ती व्हिडिओ चेकआउट करू शकता। आता एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं तर इथपर्यंत तुमची एक्झामिनेशन प्रोसेस कंप्लीट होते, म्हणजे तुमच्या MSc CET च्या एक्झाम पासून ते पूर्ण तुमचे रिझल्ट पर्यंत इथपर्यंत ओव्हरऑल तुमची एक्झामिनेशन प्रोसेस ही कंप्लीट होत असते। आता ह्याच्यानंतर तुमची मेन ॲडमिशन प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण बोलतो कॅपराउंड प्रोसेस, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। तर ही तुमची सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तुमचे रिझल्ट नंतर सुरू होत असते। आता जर तुम्हाला कॅपराउंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यासाठी CET सगळ्यात पहिले त्याची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, कॅपराउंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही सुरू करतं आणि ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे असतात। आता लगेच स्टार्टिंगपासूनच तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉलेजेसची लिस्ट अपलोड नाही करायची, कॉलेजची लिस्ट तुम्हाला नंतर एका स्टेपमध्ये अपलोड करायची आहे, ते मी तुम्हाला सांगेन, बट तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त तुमचे पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे। तुम्ही बघा CET च्या एक्झाम आधी तुम्ही एक्झाम देण्यासाठी तुम्ही कसं CET साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली होती, तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स एंटर केले होते, त्याच प्रकारे तुम्हाला कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना सुद्धा तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागतात। बट हा जो कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो हा थोडा ॲडव्हान्स असतो, कारण की जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर CETच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी CETच्या एक्झामसाठी जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली होती, ऑलमोस्ट डिसेंबर जानेवारीमध्ये तो फॉर्म रिलीज झाला होता, तर त्यावेळी आपण जास्त काही डॉक्युमेंट अपलोड नव्हते केले, आपण फक्त आपले पर्सनल डिटेल्स फिलअप केले होते, त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड एक अपलोड केलं होतं, आपला फोटोग्राफ आणि आपली सिग्नेचर एवढंच आपण अपलोड केलं होतं। बट आता कॅपराउंडच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स तर फिलअप करायचेच आहेत, प्लस त्यासोबत तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत। जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील हे सगळे तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत। म्हणजे जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे सगळे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करायचं आहे। तुमचं इन्कम सर्टिफिकेट सुद्धा ह्यामध्ये तुम्हाला अपलोड करावं लागतं। तर त्यामुळे ही कॅपराउंडच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात हे सगळे तुम्हाला अपलोड करावे लागतात। आता एकदा तुम्ही कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट केली, एकदा तुम्ही फॉर्म तुमचा हा सबमिट केला तर त्याच्यानंतर तुमची एक स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन प्रोसेस होते। आता ह्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये जो पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स हा सगळ्या ॲप्लिकेशन फॉर्म 1 बाय 1 तुमचा व्हेरीफाय केला जातो। म्हणजे ह्यामध्ये सिम्पली तुमच्या सगळ्या ॲप्लिकेशन फॉर्मचं आणि डॉक्युमेंटचं सगळं व्हेरिफिकेशन होत असतं। आता ही जी स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन मोड आहे हे 2 मोडमध्ये होत असतं, एक आहे ऑनलाईन मोड आणि दुसरा आहे ऑफलाईन मोड। म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता, ॲज वेल ॲज ऑफलाईन सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता।
जर तुम्ही ऑनलाईन मोड सिलेक्ट केलं तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स सगळे अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली ऑनलाईन हा व्हेरीफाय होऊन जातो. बट जर तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट केलं तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स एकदा तुम्ही सगळे अपलोड करून सगळं फॉर्म वगैरे सबमिट केलात, मग त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये घेऊन जावं लागतं. स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय केला जातो. बट हे स्क्रुटिनी सेंटर म्हणजेच काय, तर हे स्क्रुटिनी सेंटर म्हणजे दुसरं काही नसतं, हे एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं ज्याला सीड सेलनी एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही कॅन्डिडेटचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्यांचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला व्हेरीफाय करायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आणि जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये छोटी जरी काही मिस्टेक असेल ना, तरी पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा पूर्णपणे रिजेक्ट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे हा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप बाय स्टेप केअरफुली तुम्हाला सबमिट करायचा आहे. जेव्हा पण हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला सांगेन नक्की तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला आता त्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता एकदम तुमचं स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं, मग त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. आता ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे सगळे रँक समजतात. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक केला आहे. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढे पण ओबीसी कॅटेगरीमधली मुलं आहेत त्याच्यामधनं तुमचा किती रँक केला आहे. जर तुमची कॅटेगरी SC ST असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी पण SC ST कॅटेगरीची मुलं आहेत त्याच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे हे सगळं तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतं. आता एक तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाली, मग त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज होत असते. आता ह्या फायनल मेरिट लिस्टमध्ये पण दुसरं काही नाही, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रँक्सच समजतात. बट हे तुमचे रँक्स थोडे चेंज झालेले असतात, कारण की जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होते मग त्याच्यानंतर सीड सेल कॅन्डिडेट्सला एक चान्स देते की तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल तर ही तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला कॅटेगरीमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर हे पण तुम्ही करून घेऊ शकता. मग त्याच्यामुळे ना भरपूर मुलं अशी असतात जे त्यांच्या कॅटेगरीमध्ये चेंजेस करतात, त्यांचे जे पण काही मिस्टेक झाले असतील हे त्यांचे करेक्ट करून घेत असतात. मग त्याच्यामुळे तुमच्या रँक्समध्ये पण थोडेफार काय काही चेंजेस होत असतात. मग त्याच्यामुळे ह्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे सगळे फायनल रँक समजतात आणि ह्या फायनल रँक्समध्ये पुढे जाऊन काही पण चेंजेस होत नाहीत. आता एक तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली, मग त्याच्यानंतर मेन तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते. जसे की तुम्हाला माहिती आहे की लास्ट इयरपासून 4 कॅप राऊंड कंडक्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर ह्या 4 कॅप राऊंडमधला सगळ्यात पहिला राऊंड तुमचा सुरू होतो म्हणजेच काय की ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅप राऊंड 1. आता ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅप राऊंड 1 ही एक वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि ह्याच्यामध्येच मेजॉरिटी ऑफ मुलं ही मिस्टेक करत असतात. ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला सगळे कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असते. म्हणजे ज्या पण कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला अपलोड करायची असते. म्हणजे तुम्हाला पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, तिसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, अशी तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट अपलोड करावी लागते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा पण मिस्टेक करून चालत नाही, कारण की मेजॉरिटी ऑफ मुलं असतात जे ह्या ऑप्शन फॉर्ममध्येच ते मिस्टेक करतात, ते कॉलेजची लिस्ट बरोबर अपलोडच नाही करत. जर तुम्ही ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना काही पण तुम्ही मिस्टेक केलीत तर तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटाईल असू देत, 97 पर्सेंटाईल, 98 पर्सेंटाईल किंवा 99 पर्सेंटाईल, कितीही चांगले पर्सेंटाईल असतील तरी पण तुम्हाला एका खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. तर त्यामुळे तुम्हाला ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये कॉलेज लिस्ट अपलोड करताना अजिबात मिस्टेक नाही करायची. आता जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची, काय बनवायची, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासोबत असणारच आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये पण तुम्ही एनरोल करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देतो. तुमचे जेवढे पण मार्क येतील, जेवढे पण तुमचे पर्सेंटेज येतील, जेवढे पण रँक्स येतील त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो. आणि तुम्हाला जिथे पण कॉलेजेस पाहिजे असतील, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मुंबई रिजनमध्ये कॉलेज पाहिजे असेल, पुण्यामध्ये पाहिजे असेल, नागपूर, नाशिक किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेजेस पाहिजे असतील तर तुमच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो. प्लस ह्याच्यामध्ये आमचं तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये सपोर्ट असणार आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून ते पूर्ण एंड होईपर्यंत, ही कॅप राऊंडची प्रोसेस एंड होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला अनलिमिटेड व्हॉट्सॲप सपोर्ट आणि अनलिमिटेड कॉल सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड करतोय. म्हणजे जर तुम्हाला काही पण डाऊट्स आले, काही पण तुम्हाला क्वेरीज आली तर तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर कम्युनिकेट करू शकता, किंवा जर तुमचा खूपच मेजर डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही आम्हाला कॉलसुद्धा करू शकता. आणि हा तुम्हाला अनलिमिटेड सपोर्ट असणार आहे, म्हणजे किती पण तुम्ही कॉल्स करू शकता. आणि ह्याच्यामध्ये 1-on-1 मेंटरशिप असणार आहे.
म्हणजे तुम्ही आमच्यासोबत वन ऑन वन कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला काही सजेशन्स पाहिजे असतील तरी आम्ही तुम्हाला सजेशन्स देऊ आणि तुम्हाला प्रॉपर एक ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे पण तुमचे डाऊट्स असतील किंवा काही पण तुम्हाला क्वेरीज असेल तर त्याच्यावर आम्ही तुम्हाला प्रॉपर सोल्युशन प्रोव्हाइड करू. तर ह्याच्यामुळे आम्ही तुम्हाला वन ऑन वन मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय आणि ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्पॉट राऊंडपर्यंत आणि IELTS राऊंडचे पण आम्ही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. आपले वेबिनार्स होतील, आपले लाईव्ह सेशन्स होतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. ह्याची अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे. 1499 ही आपली अर्ली बर्ड ऑफर आहे. ॲक्च्युअल प्राईस थोडी जास्त आहे, बट आत्ताच ही बॅच लॉन्च झाली आहे तर त्याच्यामुळे अर्ली बर्ड ऑफर आहे. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. जर तुम्हाला काही पण क्वेरीज असतील किंवा काही पण ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग डाऊट्स असतील तर त्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर प्रोव्हाइड केला आहे. त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करून देऊ. तर त्यामुळे तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला कसं एनरोल करायचं आहे ते पण मी तुम्हाला स्टेप्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपला ॲप आहे इझी कॉलेज, तर तो ॲप तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामधनं तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. तर हे झालं आपलं पर्सनल काउन्सिलिंगचं. आता ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं तुम्ही म्हणजे कॉलेजची लिस्ट तुम्ही फिलअप केल्यानंतर पूर्ण स्टेप बाय स्टेप कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्ही अरेंज केल्यानंतर त्याच्या काही दिवसांनी तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1 तुमची रिलीज होते. म्हणजेच काय की तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये जे पण कॉलेजेस टाकले असतील, पहिल्या नंबरला कॉलेज, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला, तुम्ही ही जी पण प्रेफरन्स लिस्ट तुम्ही अपलोड केली असेल त्याच्यामधलं कुठलं तुम्हाला कॉलेज मिळालं आहे तर त्याचा रिझल्ट तुम्हाला सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1मध्ये समजतो. आता ह्याच्यामध्ये पण ना काही मुलांना कन्फ्युजन असतं की दादा ह्या सीट अलॉटमेंटमध्ये आपल्याला एकच कॉलेज मिळतं का की आपल्याला 2-3 कॉलेज मिळतात. म्हणजे सीड सेल आपल्याला 3-4 कॉलेजेस अलॉट करतं आणि मग आपल्याला विचारतं की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, असं असतं का? तर तसं नाही आहे. ह्या सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1 ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकाच कॉलेजमध्ये नंबर लागतो. आता त्या कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. आता हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 1मध्ये मिळालं असेल, जर तुमचं एक ते ड्रीम कॉलेज असेल, म्हणजे जर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे होतं त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही त्या अलॉटमेंटमध्ये म्हणजे जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजसोबत तुम्ही खुश आहात आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला एका आवडत्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. हा सेल्फ फ्रीजचा ऑप्शन आहे, हा तुम्ही करू शकता. सेल्फ फ्रीज केल्यानंतर इथेच तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. म्हणजे एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराऊंड्समध्ये कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये, कॅपराऊंड 4मध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. इथेच तुमची ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. बट तुम्हाला असं वाटतंय की यार मला कॅपराऊंडमध्ये एक कॉलेज मला मिळालं आहे, बट ह्याच्यापेक्षा अजून बेटर कॉलेज मला कॅपराऊंड 2मध्ये मिळू शकतं, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मला कॅपराऊंड 2मध्ये मिळू शकतं. मग त्यासाठी तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे, तो आहे नॉट फ्रीजचा. हा तुम्हाला रेडमध्ये ऑप्शन दिले ना, तर हा तुम्हाला नॉट फ्रीजचा ऑप्शन तुमच्यासाठी असतो. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की यार ठीक आहे कॅपराऊंड 1मध्ये मला एक कॉलेज मिळालं आहे, बट मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे, तर त्यासाठी मला कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही नॉट फ्रीज करून तुम्ही कॅपराऊंड 2साठी एलिजिबल होऊ शकता. एकदा तुम्ही कॅपराऊंड 2साठी एलिजिबल झालात, मग कॅपराऊंड 1मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुमचं रिझर्वड असतं, म्हणजे ते कॉलेज तुमच्यासाठी बॅकअपला असतं. म्हणजे पुढे जाऊन जर तुम्हाला कॉलेजेस नाही मिळालं, कुठल्याही कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला कॉलेजेस नाही मिळालं, मग कॅपराऊंड 1चं कॉलेज तुमच्यासोबत असतं. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉट फ्रीजचा पण ऑप्शन असतो. बट ह्या पॉईंटला तुम्हाला एकदम स्ट्रॅटेजीने कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. नाहीतर काय होतं की कॅपराऊंड 1मध्ये खूप चांगलं कॉलेज मिळतं आणि पुढच्या कॅपराऊंड्समध्ये म्हणजे कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये खूप खराब कॉलेज मिळतं. मग असं पण नाही झालं पाहिजे, कारण की भरपूर मुलं ही मिस्टेक करतात की कॅपराऊंड 1मध्ये त्यांना खूपच चांगलं कॉलेज मिळतं, मग कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये आणि कॅपराऊंड 4मध्ये एकदम खराबच त्यांना कॉलेज मिळत जातं. मग त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट एकदम स्ट्रॅटेजीने तुम्हाला अपलोड करावी लागते. जरा पण तुम्हाला कॉलेजच्या लिस्टमध्ये मिस्टेक करून चालत नाही, कारण की हा पूर्ण तुमचा फ्युचरचा सवाल आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये एकदम स्ट्रॅटेजीने एकदम नीट तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे अपलोड करावी लागते. आणि कॅपराऊंडचे काही रूल्स पण असतात, म्हणजे 1, 3, 6 हे रूल्स असतात जे लास्ट इयरपासूनच इम्प्लिमेंट झाले. तर त्या रूल्सबद्दल पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगेन. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज ऑटोमॅटिकली लॉक होतं, तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. कॅपराऊंड 2मध्ये जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी कुठलंही कॉलेज मिळालं, मग त्या केसमध्ये तुमचं ते ऑटोमॅटिकली लॉक होतं, तुम्ही पुढच्या
कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. असे पण काही रूल्स सीड त्यांनी लास्ट इयरपासून इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर हे रूल्सवर जर तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईन. कारण की कॅपराऊंडची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड असते. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहे. तर तुम्हाला काही पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता एक तुम्ही कॅपराऊंड 2 साठी एलिजिबल झालात, मग त्याच्यानंतर कॅपराऊंड 2 साठी एक तुमची वॅकंट सीट लिस्ट येते. म्हणजे कॅपराऊंड 2 मध्ये किती कॉलेजेस आहेत, कॅपराऊंड 1 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, तर ही सगळी लिस्ट CET तुम्हाला ही वॅकंट सीट लिस्ट म्हणून प्रोव्हाइड करते. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कॅपराऊंड 1 नंतर किती सीट भरल्यात आणि किती सीट रिकाम्या आहेत. आता वॅकंट सीट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 2 सुरू होते. म्हणजे ह्याच्यामध्ये परत तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करावी लागते. म्हणजे परत तुम्हाला पहिल्या नंबरला कुठला कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला कुठला कॉलेज पाहिजे, तिसऱ्या नंबरला कुठला कॉलेज पाहिजे, अशी तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करावी लागते. आता ह्याच्यामध्ये पण काही मुलांचे प्रश्न असतात की दादा कॅपराऊंड 2 मध्ये आपण कॉलेजची लिस्ट चेंज करू शकतो का? कॅपराऊंड 1 मध्ये आपण कॉलेजची लिस्ट अपलोड केली, मग कॅपराऊंड 2 मध्ये जर आपल्याला कॉलेजच्या लिस्टमध्ये चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो का? हो, ते पण तुम्ही करू शकता. कॅपराऊंड 2 मध्ये पण तुम्ही वेगळे कॉलेजेस ॲड करू शकता किंवा ओव्हरऑल नवीन तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॅपराऊंड 1 मध्ये जी लिस्ट तुम्ही अपलोड केली होती तीच लिस्ट तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये पण कंटिन्यू करू शकता. बाकी ह्या कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला म्हणजे कॅपराऊंड्समध्ये हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे, काय करायचं आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं ना तर तुम्हाला ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही पण टेन्शन घ्यायची गरज नाही. मी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करणार आहे. आता येणाऱ्या टायमामध्ये पण मी तुमच्यासाठी काही वेगवेगळे व्हिडिओज प्लॅन केले आहेत. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला मे बी माहिती पण नसेल. तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुम्ही कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलअप केलात, मग त्याची पण तुमची एक सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2 डिक्लेअर होते. म्हणजेच काय की ऑप्शन कॅपराऊंड 2 मध्ये जे पण तुम्ही कॉलेजेसची लिस्ट अपलोड केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे तर हे तुम्हाला सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2 मध्ये समजतं. इन द सेन्स तुमचा एक रिझल्टच लागतो की कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं. आता कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे तुम्हाला समजलं, मग त्याच्यानंतर परत तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये एक असं कॉलेज मिळालं की यार ते कॉलेज मला पाहिजेच होतं, हे माझं ड्रीम कॉलेज आहे, म्हणजे कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला आवडतं कॉलेज मिळालं आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. हा तुम्हाला सेल्फ फ्रीजचा ऑप्शन असतो, तर हे तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज केल्यानंतर ना तुमचं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कंप्लीट होऊन जातं. सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, कारण की तुम्ही स्वतःहून बोललात की येस मला कॅपराऊंड 2 मध्ये जे कॉलेज पाहिजे होतं ते मला कॉलेज मिळालं. मग त्यामुळे तुम्ही सेल्फ फ्रीज ह्याच्याकडे करू शकता. आता हे सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज कधी ऑप्शन येतात हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेन. येणारे व्हिडिओज पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार आहे. मला माहिती आहे की आता जे पण मी तुम्हाला स्टेप सांगतोय हे थोडंफार कन्फ्युजिंग होतं, तर त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी येणाऱ्या टाईममध्ये टाईम टू टाईम मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर तुम्हाला इथपर्यंत जे पण मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला समजत असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, कारण की भरपूर मुलं व्हिडिओ बघतात बट लाईकच नाही करत. मग त्यामुळे तुम्ही लाईक नक्की करा, ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. आता जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. आता जर तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे कॅपराऊंड 1 झालं, कॅपराऊंड 2 झालं, बट अजूनही मला जे कॉलेजेस मिळालेत हे मला अजून आवडते नाही आहेत, म्हणजे अजून मला वाटतंय की कॅपराऊंड 3 मध्ये मला अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं, मग त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 3 साठी एलिजिबल होऊन जाता. नॉट फ्रीज केल्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 2 मध्ये मिळालं आहे तर ते कॉलेजसुद्धा रिझर्व्ड राहतं, म्हणजे ते कॉलेज तुमच्यासाठी बॅकअपला असतं. बट कॅपराऊंडचे पण काही रूल्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला आधीच्या कॅपराऊंडला पण कॉलेज मिळालं असेल, दुसऱ्या कॅपराऊंडला पण कॉलेज मिळालं असेल तर आधीच्या राऊंडचा कॉलेज हे कॅन्सल होतं. त्यामुळे मी तुम्हाला बोललो ना की कॅपराऊंडसाठी मी तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेन. आता एकदा तुम्ही कॅपराऊंड 3 साठी एलिजिबल झालात मग परत तुमच्यासाठी एक वॅकंट सीट लिस्ट येते. म्हणजे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 हे कंप्लीट झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत, किती सीट भरलेल्या आहेत, हे सगळं तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट ऑफ कॅपराऊंड 3 मध्ये समजतं. आता वॅकंट सीट लिस्ट डिक्लेअर झाली मग त्याच्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते, ज्याच्यामध्ये परत तुम्हाला कॅपराऊंड 3 साठी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. अगेन तुम्ही कॅपराऊंड 3 साठी नवीन कॉलेजची लिस्ट बनवू शकता किंवा सेम जशी तुम्ही आधी कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती तीच तुम्ही कंटिन्यू करू शकता. एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 3 रिलीज होते.
म्हणजे परत तुम्हाला समजतं की कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागले. आता कॅपराउंड सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3 रिलीज झालं, मग त्याच्यानंतर परत तुमच्याकडे ऑप्शन असतात की ते कॉलेज कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला जे पण कॉलेज मिळालंय हे कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की तुम्हाला नॉट फ्रीज करायचं आहे. जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर इथेच तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. मग त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 4 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. बट जर तुम्हाला कॅपराउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल मग त्यासाठी तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 4 साठी एलिजिबल होऊन जाता. आता एकदा तुम्ही नॉट फ्रीज करून कॅपराउंड 4 साठी तुम्ही एलिजिबल झालात, मग त्याच्यानंतर परत तुमची एक वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराउंड 4 ही तुमची रिलीज होते. म्हणजे कॅपराउंड 1 नंतर, कॅपराउंड 2 नंतर, कॅपराउंड 3 नंतर हे तिन्ही कॅपराउंड कंप्लीट झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, किती सीट्स भरल्या गेलेल्या आहेत, हे सगळं तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट ऑफ कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला समजतं. आता एकदा तुमची वॅकंट सीट लिस्ट डिक्लेअर झाली, मग त्याच्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 4 ही तुमची स्टार्ट होते. ह्याच्यामध्ये अगेन तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करावी लागते. एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली, मग त्याचे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 4. आता सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला फायनल समजतं की नक्की तुमचा कॅपराउंड 4 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. आता एकदम तर रिझल्ट डिक्लेअर झाला, मग त्याच्यानंतर परत तुमच्याकडे सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे ऑप्शन्स येत नाहीत. एकदमचा कॅपराउंड 4चा रिझल्ट डिक्लेअर झाला, तिथेच तुमचं फायनल ॲडमिशन कंप्लीट होऊन जातं. कारण की ह्याच्यानंतर सीईडी सेल कुठलेही कॅपराउंड नाही कंडक्ट करत. कॅपराउंड 5, कॅपराउंड 6 असे कुठले कॅपराउंड नाही आहेत. सीईडी सेलनी लास्ट इयरपासून 4 कॅपराउंडच कंडक्ट करायला सुरुवात केली आहे. आधीपर्यंत 3 तरी व्हायचे, बट लास्ट इयरपासूनच 4 कॅपराउंड कंडक्ट व्हायला सुरुवात झाली. मग एकदा तुमचे कंप्लीट हे 4 कॅपराउंड झाले, मग त्याच्यानंतर इथपर्यंत तुमची कॅपराउंडची ऑफिशियल प्रोसेस ही तुमची कंप्लीट होते. ह्याच्यानंतर सीईडी सेल कुठलाही ऑफिशियल कॅपराउंड कंडक्ट करत नाही. तर त्याच्यामुळे कॅपराउंड 4 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल हे तुम्हाला घ्यावंच लागतं. आता ह्यामध्ये पण काही मुलांचे क्वेश्चन्स असतील, मग दादा मला कॅपराउंडमध्ये कॉलेज नाही मिळालं तर बघा, कॉलेज भरपूर जणांना म्हणजे मेजॉरिटी ऑफ मुलांना कॉलेज मिळतं. बट जर तुम्हाला कॉलेज मिळत नसेल, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज लिस्ट बनवताना काही ना काहीतरी मिस्टेक करताय. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे कॉलेजेस आहेत, अराउंड 300+ कॉलेजेस आहेत. त्या 300+ कॉलेजेसमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतं. बट त्यासाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट नीट बनवता आली पाहिजे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला ओव्हरऑल कॅपराउंडची प्रोसेस काय काय असते हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं असेल. जर इथपर्यंत जे पण मी तुम्हाला सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करायचा ट्राय केलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल, तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की जे पण मी मुलांना एक्सप्लेन करतोय हे तुम्हाला समजतंय की नाही. तर त्यामुळे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासोबत कॉमेंट सेक्शनच्या बाजूला एक हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त महाराष्ट्रामधल्या मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे तुम्ही हाईप करायला विसरू नका. आता एक तुमची कॅपराउंडची प्रोसेस ऑफिशियली कंप्लीट झाली, तर इथपर्यंतच तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत नाही. येस, तुम्ही बरोबर ऐकले. कारण की एक तुमची कॅपराउंडची प्रोसेस कंप्लीट झाली, मग त्याच्यानंतर तुमची नॉन कॅप प्रोसेस सुरू होते. नॉन कॅप प्रोसेस म्हणजेच काय की कॅपराउंड 1 नंतर, कॅपराउंड 2 नंतर, कॅपराउंड 3 नंतर ॲज वेल एज कॅपराउंड 4 नंतर भरपूर असे कॉलेजेस असतात ज्या कॉलेजेसमध्ये सीट व्हॅकंट राहतात. म्हणजे कॉलेजेसमध्ये ते सीट भरलेच जात नाहीत. मग ते कॉलेजवाले काय करतात, मग ते कॉलेजवाले नॉन कॅप प्रोसेस सुरू करतात. आणि हे सीईडी सेलने ऑफिशियली कॉलेजेसला सांगितलंय की हे 4ही कॅपराउंड कंप्लीट झाल्यानंतर जर तुमच्या कॉलेजमध्ये कुठलीही सीट व्हॅकंट राहत असतील, मग त्यासाठी तुम्ही नॉन कॅप प्रोसेस ही तुम्ही करू शकता. आता ह्या नॉन कॅप प्रोसेसमध्ये 2 मेथड असतात. एक असते स्पॉट राऊंड प्रोसेस. स्पॉट राऊंडला आपण अकॅप प्रोसेस पण बोलतो, अगेन्स्ट कॅप राऊंड. म्हणजे पूर्ण कॅप राऊंड कंप्लीट झाल्यानंतर ही तुमची स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू होते. आणि दुसरी एक मेथड असते ज्याला आपण बोलतो इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. अगेन ही जी नॉन कॅप प्रोसेस आहे ही थोडी कन्फ्युजिंग आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्हाला स्पॉट राऊंड आणि ILS राऊंडवर एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि एक मी तुम्हाला टिप सांगतो, जी पण मुली ह्या इथपर्यंत बघतायत, की जर तुम्ही ह्या स्पॉट राऊंडमध्ये आणि ILS राऊंडमध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं तर ह्या केसमध्ये तुम्हाला कमी पर्सेंटेजवर सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं. कारण की इथपर्यंत ना भरपूर मुलांना ही प्रोसेस माहितीच नसते. म्हणजे कॅपराऊंड नंतर नॉन कॅप प्रोसेस आहे ही मुलांना प्रोसेस माहितीच नसते. तर त्याच्यामुळे ह्या स्टेप्समध्ये म्हणजे स्पॉट राऊंडमध्ये किंवा ILS लेवल राऊंडमध्ये तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये पण ॲडमिशन मिळू शकतं कमी पर्सेंटेजवर किंवा कमी मार्कांवर. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेस समजली असेल. आणि जर तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, मग त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता.
ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एवढे काही फीचर्स प्रोव्हाइड करतोय. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करतो. सो जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर आपला इझी कॉलेज हा ॲप आहे. प्ले स्टोअरवरून तुम्ही हा इझी कॉलेज ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावरनं तुम्हाला स्टुडंट लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुमचं स्टुडंटचं नाव, तुमचा फोन नंबर हे सगळे एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिकडेच तुम्हाला इंजिनिअरिंग बॅच किंवा फार्मसी बॅच हे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतील. मग ज्या पण कोर्समध्ये म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन गायडन्स पाहिजे असेल मग त्यासाठी तुम्ही इंजिनिअरिंग बॅचमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला फार्मसीसाठी एनरोल करायचं असेल मग त्यासाठी तुम्ही फार्मसीमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला अजून पण काही क्वेरी असेल, काही पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे असतील ह्या काउन्सिलिंग बॅचच्या रिगार्डिंग, मग त्यासाठी मी तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता की आय एम इंटरेस्टेड फॉर युअर पर्सनल काउन्सिलिंग. मग त्यानंतर आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स सेंड करू. पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉलसुद्धा करू शकता. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आपला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण, व्हॉट्सअप चॅनल पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की ह्या व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग भरपूर काही अपडेट्स आणि नोटीस वगैरे क्विकली प्रोव्हाइड करत असतो. व्हिडिओ बनवायला थोडा टाईम लागतो बट व्हॉट्सअपवर मी तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करू शकतो. तर त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हो दादा मला समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे किती मुलांना समजलं. तर त्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. आणि त्यासोबत ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे तर हाईप सुद्धा नक्की करा. ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.